आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ई कार्ड बनवली जात आहेत। या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे। 5 लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून गोल्डन कार्ड्स दिली जाणार आहेत। याद्वारे 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा कशी मिळणार त्याची थोडक्यात माहिती पाहूयात। गंभीर अशा 1356 आजारांवर प्रति कुटुंब मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत नियोजित 34 मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये कॅन्सर, हृदयविकार, शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्रीरोग, मोतीबिंदू आजार वगळता नेत्र शस्त्रक्रिया, सांधेरुणपण आदी आजारांवर या गोल्डन कार्ड प्रणीत योजनेअंतर्गत आधार मिळणार आहे। गोल्डन कार्ड बनवण्यासाठी जिल्हानिहाय मोहीम राबवण्यात येत आहे। यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम 51% तर रत्नागिरी जिल्ह्यात 31% कामं झालेली आहेत। सर्व नागरिकांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी केले। रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 4,26,000 कुटुंबातील 16,58,000 लाभार्थी निश्चित झाले असून आतापर्यंत 5,39,000 लाभार्थींना हे गोल्डन कार्ड्स मिळाली आहेत। ही टक्केवारी 33% इतकी आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2,23,000 कुटुंबातील 8,34,000 लाभार्थींना ही योजना निश्चित झाली असून त्यातील 4,16,000 लाभार्थींना म्हणजेच 51% गोल्डन कार्ड वितरित झाले आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, रत्नागिरी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।